6 महिन्यातच मेळा स्थानकाला घरघर. नाशिकमधील मेळा बस स्थानकाला 6 महिने पूर्ण होत असून 6 महिन्यातच या बस स्थानकाला घरघर लागली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या मेळा बस स्थानकाचे भूमिपूजन झाले. 2 ते 3 वर्षापासून मेळा बस स्थानकाचे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाला मुहूर्त सापडत नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार यांच्याकडे वारंवार उद्घाटन संदर्भात पाठपुरावा केला जात असता स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांच्या मध्यस्थीने अखेर मुहूर्त मिळाला. उद्घाटन मात्र मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह करण्यात आले. त्याला 6 महिने उलटत नाही, त्यातच बस स्थानकाला घरघर लागली आणि अतिक्रमणाला सुरुवात झाली. याबाबत अशी मोठ्या प्रमाणात तक्रारी करून देखील अतिक्रमण थांबवण्यात आलेले नाही. मंत्रालयातून संबंधित अधिकाऱ्याचे नातेवाईक असल्याचं सांगण्यात आलं. आज या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, ती फक्त सुरुवात असून हळूहळू संपूर्ण बस स्थानकालाच अतिक्रमणाने घेरा घातलेला बघायला मिळणार आहे. आता फक्त 6 महिने झाले आहेत. 6 वर्षात आपल्याला हे मेळा बस स्थानक की मार्केट हे देखील समजणार नाही. शेजारीच असलेल्या ठक्कर बाजार येथे मोठे कमर्शियल कॉम्प्लेक्स असून त्या कॉम्प्लेक्सचे गटार पूर्णपणे तुंबलेले आहे. ओव्हरफ्लो झालेल्या गटारीमुळे मेळा बस स्थानकाच्या प्रवासी थांबण्याच्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वातावरणाला सामोरे जावं लागते. त्र्यंबकेश्वर येथे श्रावणी सोमवारच्या निमित्ताने लाखो भाविकांचे बस स्थानकातून प्रवासी वाहतूक केली जाते. अक्षरशः प्रवाशांना नाकाला कपडा लावून बसमध्ये बसावे लागते. नाशिकमध्ये आधीच नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत असून 2 महिन्यापासून वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. यावेळी बस स्थानकात असलेल्या नागरिकांनी अनेक तक्रारींचा पाढा वाचला. मात्र जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री, आमदार, खासदार याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या सर्व समस्यांमुळे नाशिकचे नाव खराब होत असल्याचा खेद व्यक्त करत महापालिका आयुक्त, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी यांनी तात्काळ संबंधित घटनेची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी प्रवासी संघटना आणि नाशिककरांकडून केली जात आहे. वृत्तसंकलन विभाग, लक्ष न्यूज, नाशिक.